JNU मधला वाद हा अनेक दिवस गाजतोय। गेल्या अनेक दिवसांमध्ये JNU मध्ये काय घडतंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना या भारतात गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला बघायला मिळतात। कधी वकील वकिलांना मारतायत, कधी वकील विद्यार्थ्यांना मारतायत, कधी विद्यार्थी एकमेकांना मारतायत, तर कधी राजकीय नेते हे विद्यार्थ्यांना मारतायत। काय नेमकं चाललंय हे आपल्याला माहित नाहीये, पण याचा वेध घेण्याचा, याचा आढावा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। JNU मध्ये कन्हैया कुमार या मुलाला दोषी ठरवलं गेलेलं आहे काही गटांकडून। त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेलेला आहे। देशद्रोह सेडिशन हा इतका मोठा चार्ज आहे, पण तो मोठा चार्ज या कन्हैया कुमारवर ठेवला गेलेला आहे। पण आज आपण एक प्रयत्न करणार आहोत की जे नेमकं चाललेलं आहे, आज देशात नेमकं काय चाललंय याचा वेध घेण्याचा आजचा आपला हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। नमस्कार, मी विनायक। महाराष्ट्र मंचा या खास शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। याच मुद्द्यावर आज आपल्याला बोलायचं आहे आणि यासाठी आपल्याबरोबर काही खास पाहुणे आहेत। जो प्रश्न मी अगोदर विचारला, कन्हैया कुमार ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला, ज्याला देशद्रोही म्हटलं जातंय, JNU मधला हा स्टुडंट्स विंगचा नेता आहे, पण संपूर्ण JNUला एक देशद्रोही संघटना म्हणून आता बघितलं जातंय। काय नेमकं घडतंय याबद्दल पहिल्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। मला सांग प्रथमेश, जेव्हा या सगळ्या घटना घडतायत कसं बघता तुम्ही, विद्यार्थी म्हणून आणि पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून देशाचे कसं बघता या घटनांकडे? तुला वाटतं का की कन्हैया कुमार हा देशद्रोही आहे? नाही, मला असं काही वाटत नाही त्याने काही देशद्रोही कृत्य केलं आहे। एकतरी ह्या घटनेबद्दल बोलायचं झालं तर ह्याबद्दल कुठली स्पष्टता कुणाकडूनच आलेली नाही आहे। कुठल्याही म्हणजे माध्यमांमध्ये जे दिसतंय किंवा युनिव्हर्सिटीकडून जे दावे केले, पोलिसांकडून जे दावे केले जातात, कुठलीही प्रक्रिया व्यवस्थित झाली पार पडलेली नाही आहे ह्यातली। त्यामुळं ह्यात कोण देशद्रोही आहे कोण नाही ह्याची स्पष्टता नसल्यामुळं आपण त्याच्याबद्दल फार घाई करतोय असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की जो मूलभूत कन्सेप्ट आहे विद्यापीठाचा त्याच्याबद्दल आपल्यामध्ये स्पष्टता हवी। तर विद्यापीठ ही नेहमीच चर्चेचा आणि लोकशाहीचा गाभा राहिलेली आहे। मग ते 2000 वर्षापूर्वी आपण ज्या परंपरेचा अभिमान बाळगतो, तर तक्षशिला विद्यापीठ असेल किंवा नालंदा असेल, इथं ज्या स्मृती होत्या, इथं जे आपले वेद होते त्यांच्यावरती चर्चा घडल्या, त्याच्यावरती टीका झाल्या, समीक्षा झाल्या आणि त्यातून उपनिषदासारखा एखादा ग्रंथ बाहेर पडतो, त्याच्यातून टीकात्मक वेगवेगळ्या संहिता बाहेर पडल्या, श्लोक बाहेर पडले। तुम्ही त्यानंतर बघता की पण जर विद्यापीठांवर जेव्हा असं एक जोर जबरदस्ती केली जाते तेव्हा काय होतं याचं उदाहरण बघायचं असेल आपल्याला तर युरोपच्या मध्ययुगात काय झालं ते आपल्याला शोधता येईल। ठीक आहे, म्हणजे तू म्हणतोयस की तो काय सध्या इकडे आलेला, मी येतो तुमच्याकडे, पण मला सांग, तुला हे वाटतं आत्ताच हे काय घडतंय त्यावर तुझ्या पहिल्या प्रतिक्रिया काय? मला पहिल्यांदा प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत, नंतर आपण एका इंट्रिकेसीजमध्ये जाऊया। आत्ता जो काही प्रकार चालू आहे तर तो असंविधानिक आहे। म्हणजे कन्हैया कुमारला ज्या प्रकारे अटक केली जाते, ज्या प्रकारे त्या युनिव्हर्सिटीमधल्या मुलांना विदाऊट एनी वॉरंट सर्चसाठी बोलवलं जातं, त्यांच्या घरी जाऊन सर्च केला जातो, युनिव्हर्सिटीमध्ये ब्रेक केलं जातं आणि दिल्ली पोलिसांकडे याच्यासाठी काही ठोस पुरावे अजूनही मिळत नाही आहेत। गृह मंत्रालय असं म्हणतं की कन्हैया कुमार याच्या विरोधात काही अजून ठोस पुरावे मिळालेले नाही आहेत। आणि असे असताना अजूनच कोर्टात न्यायालयात ही प्रक्रिया प्रविष्ट असताना काही लोकांचे गट येतात आणि त्याला न्यायालयाच्या आवारामध्ये मारतात। हे मला वाटतं की हे खूपच असंविधानिक आहे आणि याचा निषेध हा सगळ्यांनी केला पाहिजे। ज्यावेळेस कन्हैया कुमारवर किंवा JNUवर हा ठपका ठेवला जातो की या युनिव्हर्सिटीमधनं देशद्रोही बाहेर पडतात, जेव्हा असं बोललं जातं, तुला काय वाटतं आत्ताच्या या सिनॅरिओमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल जे कन्हैया कुमारवरती जो आरोप लावला आहे तो ॲक्च्युली प्रूफ पण नाही आपल्याकडे, अजूनही प्रूफ पण नाही आहे। एकदम अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने वॉरंट, विदाउट एनी वॉरंट त्याला अटक केली आहे। तर हे जे फर्दर एव्हिडन्स आहेत, ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंटचे जे एव्हिडन्स आहे ते आपल्याला समोरासमोरून दिसतं आहे। आणि जेव्हा हे नारे काश्मीरचे लोक, यूथ जेव्हा रस्त्यावर येतात आणि बोलतात, तेव्हा BJP गव्हर्नमेंट तिथे काय करत नाही आहे, पण इथेच का JNU गव्हर्नमेंट, JNU या इन्स्टिट्यूशन कॅम्पसमध्ये जे इंटेलेक्च्युअल्स एवढे आपले स्टुडंट्स जे आहेत। नाही, मग मला सांग, नाही तू जे आता म्हणतेस की जे नारे लगावले जातात, हो, मग भारताविरुद्धच्या नाऱ्यांचं तुम्ही समर्थन करता? नाही, पण भारताविरुद्ध त्याने नारे लावलेच नव्हते ना, आपल्याकडे प्रूफ पण नाही। हे DSU ऑर्गनायझेशन जी आहे, डेमोक्रेटिक स्टुडंट युनियन, नाही आहेत व्हिडिओ, मी बघितले, मी सगळीकडे सर्च केले। त्याने सांगितलेलं जातपात से आज़ादी, विमेन्स राईट्सच्या बद्दल बोलत होता तो।
म्हणजे तू म्हणतेस की त्याचे काही पुरावे नाही आहेत. अच्छा, तुम्हाला काय सरळ म्हणायचं? व्हिडिओ आहेत, पाकिस्तान जिंदाबाद, घर घर अफजल, कोणाचे आहेत? कोणाचे आहेत? पूर्ण त्यांच्या ग्रुपचे आंदोलन करणाऱ्या एक मिनिट, पूर्ण बोलू. ग्रुपचे तसे व्हिडिओ आहेत. बरं, तुम्हाला मान्य आहे का तो देशविरोधी बोलतो ते? नाही. तुम्ही जे एक सगळेजण मिनिट, बोलताय ना, एक मिनिट. तिचा जो मुद्दा आहे, ऐका. ती जी म्हणाली, तिचं असं म्हणणं आहे की त्यात जे कन्हैया कुमारच्या तोंडून ह्या गोष्टी आलेल्या नाही, त्याचा व्हिडिओ नाही. कन्हैया कुमार त्या संघटनेचा अध्यक्ष आहे, कुठल्या? JNUच्या JNUच्या संघटनेचा विद्यार्थी संघटनेचा तिथला. JNU मध्ये बऱ्याच ऐका ना, संघटना आहेत. कन्हैया लालची काहीच याच्यामध्ये रोल नाहीये का तुम्हाला असं वाटतं? कन्हैया कुमारचा कुठलाही रोल नाही असं तुम्हाला वाटतं त्यात? असं आम्हाला वाटतं नाही की अजून न्याय- नाही बरोबर. हा न्यायप्रविष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा, मग आपण आमचा जाऊ. असा विषय आहे की ह्या देशात राहून ह्या देशामध्ये सर्व गोष्टी करून तुम्ही ह्या देशाच्या विरोधात घोषणा देता, एवढी हिंमत झाली तुम्हाला? बरं, हा? एक मिनिट. देशाच्या विरोधात घोषणा देता, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देता या देशामध्ये राहून. बरं, बाहेरच्या पाकिस्तानमध्ये जाऊन द्या बरं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणून. आता जे प्रकरण चाललेलं आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मध्यभागी ABVP. ज्या तुम्ही वेळेस कसं बघता या सगळ्या प्रकरणात? ज्या वेळेस आमच्या नजरेत जिथं कुठं देशद्रोही ऍक्टिव्हिटी घडत असं तिथं ABVP असणार, ABVP लागणार. कन्हैया कुमारचं इन्सिडेंट सांग मला. एक वाक्य. आत्ता आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल फोन्स आहेत, आत्ता आपल्याकडे सगळ्यांकडे इंटरनेट आहे. मी कोणाच्याही मोबाईलवरनं, माझ्या मोबाईलवरनं आपण सर्च मारूया. जे तुम्ही आरोप करतायत की कन्हैया कुमारचे व्हिडिओज आहेत देशद्रोह म्हणजे देशाविरोधी त्यांनी घोषणा दिल्या, पाकिस्तान जिंदाबाद, आरोप त्या आम्ही नाही. घोषणा माझ्याकडे सुद्धा आहे. भारत की बर्बादी तक जंग रहेगी या ज्या काही घोषणा दिल्या गेल्या त्या दिल्या गेल्या, बरोबर. पण त्याचा कोणीही समर्थन करत नाहीये. इकडे बसलेला मला प्रश्न एकही जण भारताविरुद्ध दिलेल्या घोषणांचं समर्थन करतोय का? नाही. फक्त मुद्दा हाच आहे की त्या कन्हैया कुमारनी दिलेल्या आहेत या सिद्ध कर. ते काम कोर्टाचं आहे, पोलिसांचं आहे. तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवणार आहात का? एक मिनिट. बरं. ऐका. अच्छा. एक मिनिट बोलू दे ना. त्यांचा मुद्दा त्यांना पूर्ण करू द्या. बोलून द्या. बसींनी सांगितलं की आमच्याकडे प्रूफ्स आहेत, IB चा रिपोर्ट आहे. आता प्रश्न असा आहे की तुमचा व्यवस्थेवर विश्वास आहे का? जे लोक इथं व्यवस्था उलथून पाडण्याच्या ईर्षेने काम करतात कदाचित त्यांना विश्वास बसणार नाही. नाही आतापर्यंत आणि तुम्ही दुसरी बोलत गोष्ट, होता ऐका, की CDC जे व्हिडिओज गेलेले आहेत त्याच्यानुसार यांच्यावर ही कारवाई झालेली आहे. आतापर्यंत ABVPचा हाच स्टँड राहिलेला आहे की कन्हैया कुमारचे व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओजमुळे ABVPचा असा कुठलाही स्टँड नाही की कन्हैया कुमारचा स्टँड नाहीये. कुठल्याही माणसाने असं म्हटलेलं नाहीये की कन्हैया कुमारचा असा व्हिडिओ आमच्याकडे आहे. मग तुम्ही ही कन्हैया पोलिसांनी- कुमारवर ही का आरोप पोलिसांनी करताय? केलेली कारवाई आहे. आम्ही म्हणतोय सगळ्यांवर ज्यांनी तिथं देशद्रोही घोषणा दिल्या त्या काय दिल्या? प्रत्येकांवर कारवाई झाली पाहिजे. सामान्य भारतीयाच्या टॅक्स पेवर तुम्ही तिथे शिकता आणि भारताच्या विरोधात घोषणा देता. आणि लाजेची गोष्ट आहे की त्यावेळेस हनुमानात तप्पा आमचा जीवनासाठी संघर्ष करत असतो आणि तुम्हाला इकडे देशद्रोह सुचतो. ठीक आहे. बरं, एक मिनिट. त्याला तुला काही उत्तर द्यायचंय? आणतो. एक मिनिट. First of all, सध्या अशा घोषणा देऊ नका. आपल्याला ना चांगलं डिस्कशन करायचंय तर पहिल्यांदा आपण डिस्कशन करूया. सेकंड व्हिडिओ जो झी न्यूजनी हा दिला त्या व्हिडिओमध्ये ते स्वतः क्लिअर करतायत की हे जे 3 विद्यार्थी, एक मुलगा, एक मुलगी आणि परत एक मुलगा आहे, 2 मुलं आणि 1 मुलगी, हे पाकिस्तान जिंदाबाद हे नारे ते देत आहेत. आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये हे क्लिअर होतं की ती मुलगी आणि तो प्रदीप दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे क्लिअर मुद्दा पूर्ण करू दे मग पुढे जाऊया. ओके. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे दिसून येतं की ते 3 जण हे ABVPचे ऑफिस बिअरर्स आहेत. अच्छा, तुम्ही आरोप करताय की ते ABVPचे कार्यकर्ते होते. ओके. जसे इकडनं आरोप होतात तसे तिकडनंही जिथं होणार. देशद्रोहाच्या गोष्टी होतील तिथं आम्ही राहू. तर मग काश्मीरमध्ये PDP सोबत गव्हर्नमेंट कसं काय बनवता तुम्ही? त्यावेळेस काय नाही बोलत. एक मिनिट. त्याने एक चांगला मुद्दा मांडला की PDP देशद्रोही आहे का? PDP एक नॅशनल पक्ष आहे, ठीक आहे. काश्मीरमध्ये त्यांचं सरकार आहे. पण एक गोष्ट मी तुला ही आठवण करून देतो, जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो. मुफ्ती मोहम्मद सईद जे मुख्यमंत्री होते काश्मीरचे, त्यांची ठाम भूमिका होती की अफजल गुरुचं जे हँगिंग आहे ते साफ चुकीचं आहे. हे मुफ्ती मोहम्मद सईद यांचं वक्तव्य आहे. हे त्या भूमिकेवर ठाम होते. ही PDPची अधिकृत भूमिका आहे. तिचा प्रश्न साधा आहे की मग
एकीकडे पीडीपीची अधिकृत भूमिका असताना तुम्ही भाजप आत्ता सुद्धा प्रयत्न करताय पीडीपी बरोबर सरकार बनवायचं आणि इकडे 2 मिनिटं मी अच्छा एबीव्हीपी आणि भाजपचा संबंध नाही. आम्ही फक्त विद्यार्थी परिषदेचे एबीव्हीपी आणि भाजपचा संबंध नाही. एबीव्हीपी आणि भाजपचा संबंध नाही. एबीव्हीपी बरं एक मिनिट. अच्छा यू आर सेइंग इट इज सो फनी बट लेट मी आज देम ना एबीव्हीपी आणि भाजपचा संबंध आहे हो की नाही? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टी संबंध नाही आणि संबंध आहे तो फक्त विचारांपुरता. अभाविपानं आता असं म्हणलं की पोलिसांनी कन्हैया कुमारला अटक केलेली आहे आणि ती प्रोसेस होईल, पण तक्रार कोणी केली होती? भाजपचे खासदार महेश गिरी व अभाविपाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती, त्यामुळं कन्हैया कुमारला अटक झाली होती. आता प्रश्न असा आहे की त्यांची देशद्रोहाची डेफिनेशन नेमकी काय आहे? ओके. भाजप सरकार एक मिनिट थांबायचं आता थांबायचं. भाजप सरकार प्लीज हा भाजप सरकार, अभाविप, संघ या सर्वांवर टीका करणे म्हणजे देशद्रोह का भारतावर टीका करणे म्हणजे देशद्रोह? दॅट्स अ गुड क्वेश्चन. ठीक आहे. तिथं ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा कोणत्या होत्या एकदा लक्षच द्यायचं की काश्मीर की आझादी तक जंग रहेगी, पाकिस्तान जिंदाबाद, ह्या RSS विरोधी घोषणा आहेत का? एकच मिनिट फक्त सांगायचं. घोषणा देणारे फुटीरतावादी लोक वेगळे होते आणि कन्हैया कुमारची गळचेपी करण्यात आली. तू म्हणतोस की कन्हैया कुमारची गळचेपी केली गेली, पण यातला एक साधा मुद्दा आहे, एक बेसिक मुद्दा आहे आणि ज्या मुद्द्यावर खरं तर आपण ही चर्चा आपली बेस्ड आहे आणि ती म्हणजे देशद्रोहाचा मुद्दा आणि देशद्रोहाचा आरोप. ओके, मला सांगा इकडे बसलेल्यांपैकी मला असं वाटतं आणि आय जस्ट होप की बऱ्यापैकी कॉन्स्टिट्यूशन ॲटलिस्ट एकदा तरी आपण नजरेखालनं घातलं असेल. नजरेखालनं घातलं आहे की नाही आहे? एक मिनिट मी विचारतो, त्याचं उत्तर तर द्या मला. घातलंय, ठीक आहे. मग आपण याच संविधानामध्ये सेडिशन, देशद्रोह म्हणजे नेमकं काय त्याच्याबद्दल पॉईंट बाय पॉईंट बोलूया. ठीक आहे, तू क्विकली पूर्ण कर, मला तिकडे जायचं आहे. कन्हैया कुमार असेल किंवा इतर कोणत्याही डाव्या संघटनेचे लीडर असतील, कोणीही अशा घोषणा दिलेल्या नाही, ते फारच क्लिअर आहेत. आता एक थिल्लरपणा म्हणून यांनी आरोप दाखल केले असले तरी भूसंपादनावर नाही, तोंडावर कोणी दिल्या? आपटले. घोषणा 2 कोणी मिनिटं. दिल्या? ज्यांनी दिलेलं तर पकडा ना, तुमचं सरकार आहे ना, पकडा ना. 2 मिनिटं. मला सांग, भाजप सरकार असेल, केंद्रातलं भाजप सरकार असेल किंवा कोणी, नाही, मला हे त्याच्यावर- जे आरोप करतायत ते त्याच्यामध्ये अपयशी politics- ठरलेले आहेत का? नाही, मला ज्यांनी घोषणा दिल्या त्यांना पकडण्यात हे दिल्ली पोलीस असतील आणि भाजप सरकार हे अपयशी ठरलंय हा आरोप करतोय. नाही, ते क्लिअरच आहे, ते फारच क्लिअर आहे. फक्त मला ह्याच्या मागचं पॉलिटिक्स काय त्याच्याकडे मला थोडंसं जायचंय. म्हणजे कन्हैया कुमारवरचे आरोप ड्रॉप करावे लागणारे, तुझ्या सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटणारे ते फारच क्लिअर आहेत. मला त्याच्याविषयी फार काही दळणदळ बसण्यात अर्थ नाहीये. ह्याच्या मागचं पॉलिटिक्स काय ते लक्षात घेतलं पाहिजे की देशप्रेमाचा हा खोटा डोलारा उभा करून खऱ्या देशद्रोह्यांना, मी व्यवस्थितपणे विधान करतोय, खऱ्या देशद्रोह्यांना पाठीशी घालण्याचं सरकारचं धोरण आहे. माझी साधी सोपी व्याख्या आहे, देश म्हणजे इथले लोक, देश म्हणजे इथले दलित, इथले आदिवासी, इथले सर्वसामान्य जनता. त्यांचे सरळ केंद्र सरकारच्या धोरणामुळं मृत्यू होत आहेत, मुर्दे पडत आहेत. रोहितच्या प्रश्नावर नाही, एक मिनिट, नाही, बरोबर. मला म्हणायचं की रोहितच्या प्रश्नावर शिक्षणाचं जे काही बाजारीकरण, धनदानग्यांच्या शिक्षण विकायचं जो काही चाललेलं आहे, शिक्षणाचं ब्राह्मणीकरण चाललेलं आहे, ते एक्सपोज झालेले आहेत. तर तो विषय दाबण्यासाठी एक्झॅक्टली ते फार क्लिअर आहे, फार क्लिअर. तुम्ही म्हणता कन्हैया कुमार देशद्रोही नाहीये. तुम्ही म्हणता देशद्रोही नाहीये, मी म्हणतो देशद्रोही आहे. जर त्यांनी तो देशद्रोही दिल्या आहे. असेल काय- घोषणा काय? तर त्यांनी देशद्रोही आहेत. पण तुम्हाला माहिती आहेत का दिले आहेत का? मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला त्या माहिती व्हिडिओमध्ये दिल्या? पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. काय कारवाई केली? सरकारने त्याला अटक केली. काय केली? अटक केली त्याला आणि? त्याच्यावर कारवाई केली. हा. ही काय भाजपने केली? देशद्रोह म्हणजे काय? एबीव्हीपीने केली. देशद्रोह देशद्रोह म्हणजे म्हणजे ह्या देशात राहून देशाच्या विरोधात घोषणा देणं. हा देशद्रोह आहे? या देशामध्ये राहून राहून जर आपला एक मिनिट, मला सांग कलम काय? मी तुम्हाला कलम काय? आपण point by point जाऊ. मी तुम्हाला सांगतो ना काय आहे ते. काय? भारतीय घटना. अरे ऐका ना, शांतपणे त्यांना बोलू तर द्या यार. प्रत्येकाला आपला अहो, मुद्दा सर. मांडायची मुभा असते. तुम्ही सांगा, मी हे कलम या याच्यातच बोलायचं आहे. हा technical मुद्दा आहे तुमचा. टेक्निकल मुद्द्यावरतीच बोलतो ना. मी सरळ सांगतो. तुम्ही काय म्हणले की अवघड गोष्टी सोप्या करून सांगा. सोप्या मी सोपं करूया. सांगतो की या देशामध्ये नाहीच ही घटना विरोधी नाहीये का? घटना या विरोधी नाही हे देशामध्ये- सुप्रीम कोर्ट म्हणतंय. ऐका, ह्या देशामध्ये राहून या देशातला सर्व सुविधा घेऊन शिक्षण घ्यायचं. तुम्हाला शिक्षण घ्यायचं. एक मिनिट थांबा, एकच मिनिट. तुम्ही तुमचा काय मुद्दा आहे? तुम्हाला शो मध्ये थांबायचं की नाही थांबायचं? जर तुम्हाला नसेल थांबायचं तर कृपया तुम्ही जाऊ आम्ही शकता. पण जातो मग. तुम्हाला टेक्निकल गोष्टींवर बोलायचं नाही. हे इकडे अहो, तुम्ही टेक्निकल प्रॉपर गोष्टींवर बोलू शकतात आणि यांचा अभ्यास आहे, मग प्रत्येकाचा अभ्यास का नसू शकतो? विषय अभ्यासाचा नाहीये सर. मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही
काय सांगितलं की अवघड गोष्ट सरळ तुम्ही बोला. बोलणार आहात मी तुम्हाला बोलतोय ना, बोलायचंय मी तुमच्याशी मग बसा. बोलतोय ना. मग तुम्ही बसा. ते निघाले म्हणून तुम्ही का हे निघताय? नाही, बघा तुम्ही भाजप निघाला म्हणून शिवसेना निघते का? असा विषय नाहीये. भाजप निघाला म्हणून शिवसेना नाहीये. तुम्ही स्वतः चुकीची बाजू मांडताय सर. मी तुम्हाला मी प्रश्न ऐका, विचारतोय. संपूर्ण देश याच्यावर मी टीका तुम्हाला करतोय ना. प्रश्न विचारतोय मी सांगतो तुम्हाला उत्तर देतो द्यायचं ना. बसा. मी उत्तर तुम्ही उत्तर देतो बसा ना. तुम्ही बसा ना. आपण शांतपणे बोलूया. जर त्यांना नसेल बोलायचं त्यांना जाऊ द्या. प्रदीप तुम्हाला बोलायचंय ना तुम्ही बसा. ठीक आहे एक्झॅक्टली. कारण का त्याच मुद्द्यांवर आपण बोललो पाहिजे तरच आपल्याला हे. तुम्हाला जायचं असेल तर प्लीज मी तुम्हाला थांबवू नाही शकत. ठीक आहे ओके. चर्चा करा ना तुम्ही. कोणाशी? धरलाय ना तुम्ही लीडरशिप करताय ना. हा मग तू काय काय वाचलं त्याला घेऊन अभ्यास करून आले का तुम्ही इथं? म्हणजे आपल्याला याचा अभ्यास नको जेव्हा आपण कुठल्या मुद्द्यावर बोलतो कोणावर आरोप करतो. अहो पण हे उत्तर द्यायला तयार आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? लाल देशद्रोही आहे का नाहीये कन्हैया कुमार कोणी बोलू शकतं ना. कोणावर? ऍक्ट तुम्ही सगळं काढत असल्यानं कोण सांगणार आहे? बरं, तुम्ही सांगा ना, ऐका ना. मी सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही काय सांगितलं की अवघड गोष्ट सोप्या प्रश्न सांगा. मग आपण मला एवढं तुम्हाला मला एवढं याच्यावर कळतं. उत्तरं मला मी या द्यायची देशाचा का? नागरिक आहे. मला द्यायची मी देतो ना आहेत उत्तर. मग बस. मी देतो ना. बाय, ऐका ना. ज्यांना चर्चा लोकशाही पद्धतीने चर्चा आपली असलेली चर्चा पाहिजे. लोकशाही त्यांना माहिती नाही पद्धतीनेच विषय मग त्यांच्याशी चर्चा करा. ऐका. त्याला जो विषय माहिती तो त्याच्या विषयाबद्दल बोला. पण ही त्याच्याच लोकशाही पद्धत. विषयावर बोलतोय पण तुम्ही आपण. ज्याला आता त्याला नाही, तुम्ही नाही, IPC आपण त्याला बेछूट त्याला आरोप त्याला आपण माहिती बेछूट नसेल तर आरोप काय नाही ना करू सांगणार शकत. आपण बेछूट आरोप नाही ना तुम्ही करू लोकशाही शकत. पद्धतीने ऐका चर्चा ना केली साहेब. पाहिजे. ऐका दादा आता आपण तुम्हाला बेछूट आरोप नाही ना करू शकत. समाजासमोर वेगळं बिंबवायचं असं मला नाही नाही मला काही बिंबायचं नाहीये. मग हे त्यांना समाजाला माहिती दिसणार आहे तर आता- दिसणार आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचारलेलं ना की आपण हे याच्याबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. साधी सोपी आपण गोष्ट JNU वरती आहे. चर्चा ठीक आहे. करतोय ना. मग आपण JNU वर चर्चा करूया ना. फक्त मला साध्या गोष्टींची उत्तरं द्या. कारण काय माहितीये का तुम्हाला दोन्ही ऐका. गोष्टी ऐका आमचं ऐका ना. नाही बरोबर आहे. अरे मी आमचं ऐका ना. सगळ्यांच तुम्ही ऐकणार ऐका. आहे. सगळ्यांचं तुम्ही ऐकणार. तुमचीच बाजू घेऊन त्या विद्यार्थ्यांकडनं त्यांचे मी म्हणजे सगळ्यांची तो बाजू असं घेतलेली दाखवतो आहे. मी तुम्ही की त्याची तो कन्हैया कुमार हा खूप मोठा देशभक्त आहे. तो कोणी दाखवत भगतसिंग नाहीये. सुखदेव नंतर त्याचाच नंबर लागतो. एकच मिनिट. कन्हैया कुमार काल इन्स्टिट्यूशनल व्हायलन्स बद्दल बोलला होता आणि हा जो आमच्या कार्यकर्त्यांवरती जो अन्याय होतोय प्रेशराईज केला जातोय हा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे आमच्या कार्यकर्त्यांचं तिथलं आणि हे पहिलं नाहीये. देशद्रोह technically पण देशद्रोहाबद्दल आपण बोलतोय. सेडिशनचा चार्ज 124 आहे बरोबर आहे. बरोबर. काय नेमकं म्हटलं गेलंय आणि कन्हैया कुमार हा कसा या 124A मध्ये आत्ता बसतो? बरोबर. पहिली गोष्ट पोलिसांनी जे त्याला ताब्यात घेतलंय संशयाच्या याच्यावरून घेतलंय. पोलिसांनी असं सांगितलं की आमच्याकडे प्रूफ आहे. दुसरी गोष्ट 124A मध्ये तिथं ज्या घोषणा दिल्या गेल्या ते टेक्निकली सिडिशनच्या चार्जच्या अंडर येतात. बाय वर्ड्स हा शब्द तिथं वापरलेला आहे. 124A वाचा. दुसरी गोष्ट काल सोली सोराबजी म्हणले की फक्त घोषणा पुरेशा नाहीयेत काहीतरी एक्साइटमेंट पाहिजे. बरोबर हे सोली सोराबजींचं म्हणणं आहे. दुसरी मी सांगतो आणि तिथं एक्साइटमेंट हा एक्साइट केलं पाहिजे प्रवृत्त केलं पाहिजे हिंसेसाठी. तर तिथं ज्या घोषणा दिल्या गेलेल्या आहेत तिथं ज्या दिल्या गेलेल्या घोषणा आहेत त्या पहा. त्या तुम्हाला प्रवृत्त करतात. एक मिनिट. भारत के तुकडे हो गए हजार अफजल तेरे कातिल जिंदा है भारत की बर्बादी तक जंग चलेगी ह्या एक्साइट 124A सेज ओके जे तू म्हणतोयस ते त्याच्यात एक्सप्लेनेशन नंबर 2 ऐका. एक्सप्लेनेशन नंबर 2 सेज कमेंट्स एक्सप्रेसिंग disapprobation of the measures of the attempting to excite hatred, contempt or disaffection do not constitute an offense under this section. Okay. देशा 1870चा एक मिनिट सेक्शन स्पीक्स ना बरोबर आहे. 1870चा हा कायदा याच्यानंतर त्याच्यात अनेक वेळा बदल केले गेले. सगळ्यात पहिला बदल आला 1962ला केदारनाथ वर्सेस बिहारच्या वर्डिक्टमध्ये. त्यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे देशद्रोहाची व्याख्या ती म्हणजे हाउ एव्हर स्ट्रॉंगली वर्डेड वुड नॉट कॉन्स्टिट्यूट सेडिशन अनलेस द अक्युज्ड ऑल्सो इन्साइटेड व्हायलन्स. इन्साइटेड व्हायलन्स हा शब्द तुम्ही नीट लक्षात ठेवा. तो व्हायलन्स इन्साइट करतो तिथं. त्याच्या दुसरी गोष्ट, पुढचा मी तुला ऐक ना. क्लिअर करतो ना त्याच्या पुढचा कशाला मी तुला इथं Exactly, क्लिअर करतो पण ना. inside आज violence जे कोर्टात केलाय झालं, का? आज झालाय जे का कोर्टात inside झालं, आज जे- violence? तुम्ही जे आता तिथल्या केसेसचे हवाले देताय ते कोर्टाला माहित नाही का? मग आज कोर्टाने त्याला बेल का नाही दिली? अरे हा? त्याला बेल का नाही दिली? का काल नाही दिली? दिल्लीच्या आणि पटियाला दुसरी हाऊस गोष्ट, कोर्टमधनं जर
त्यांनी सिडिशन केला नसेल तर त्यांनी देशद्रोह दिल्ली केला पटियाला नसेल. हाऊस कोर्ट मधनं त्यांनी sedition- कन्हैया कुमारला ऐका, 5 तासांनी तुमचा बाहेर काढलं. का व्यवस्थेवर- काढलं? व्यवस्थेवर न्याय व्यवस्थेवर बरं. भरोसा आहे का? ओके, हा? ओके. आता जर मला त्यांनी याला sedition उत्तर केलं घेऊ. नसेल तर तो प्रूव्ह होईल ना. बरं. आणि त्यांनी ऐका जर त्यांनी सिडिशन नसेल केला, त्यांनी देशद्रोह केला नसेल, जर त्यांनी तर सेडिशन केलं ऐकायचं. नाही हे प्रूव्ह झालं तर तुम्ही देशाची माफी मागणार आणि आहात का? ऐका तुम्ही आणि माफी केलं- मागणार आहात केलं- केलं- तुम्ही केलं माफी तर तुम्ही मागणार मागणार. आहात माफी मागाल त्यांनी मी तुला सांगतो त्यांची कोर्ट त्यांची ज्युडिशियल माफी रिमेडी मागाल की नाही? सांगतो ओके. त्यांची ज्युडिशियल रिमेडी सांगतो मी तुला. त्यांनी मॅलिशियस प्रोसिक्युशनचा गुन्हा दाखल करावा. स्वतः कन्हैया कुमारनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की मी जर ह्याच्यामध्ये दोषी असेल तर तुम्ही मला शिक्षा करा, असं तो स्वतः म्हणतोय. तो इतक्या कॉन्फिडेंटली बोलतोय. एक मिनिट जरा ऐकून घ्या प्लीज. आणि तो मला शिक्षा करा असं म्हणतोय, एवढं कॉन्फिडेंटली बोलतोय. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला जर आणि अजून म्हणजे कोर्टाने आयबीने हे दिलं आणि तुम्ही बाकीचं कोर्टाची चर्चा तुम्ही आता करताय, कायद्याची चर्चा करताय, घटनेची चर्चा करताय. तुमचे एबीव्हीपीचे म्हणजे हे सॉरी एबीव्हीपीचे नाही बीजेपीचे आमदार ओपी शर्मा बीजेपीचा कार्यकर्ता असलेले ते जे वकील आहेत ते मारहाण करतात डायरेक्ट आणि कन्हैया कुमारला मारहाण करतात. तुम्हाला आरोप सिद्ध झालेला नाही अजून. ओके, आता हे सगळेजण बोललेले आहेत. मी फक्त 1 मिनिटात मी कंप्लीट करतो. मुळात सेडिशन ॲक्टच्या संदर्भामध्ये जे सगळं बोलत आहेत तर त्याचा किती यांना अभ्यास आहे हाच एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा ब्रिटिशकालीन हा जो सगळा कायदा आलेला आहे तो सगळा समोर आलेला आहे. सेडिशन ॲक्टच्या संदर्भात तुम्ही ज्या काही सगळ्या तरतुदी सांगितल्या आत्ता जस्ट विनायक सेनच्या प्रकरणामध्ये कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं अशा पद्धतीच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की त्याचं बोलणं तो एखाद्या दहशतवादी संघटनेचा सदस्य जरी असला म्हणजे कोर्टाचे वर्ड्स आहेत पण त्याची कृती तशी नसेल तर त्याला त्या ॲक्ट खाली अरेस्ट करता येणार नाही. आता आपण हे जर लोकशाही प्रक्रिया मानत असेल तर या देशामध्ये एक लोकशाही प्रक्रिया आहे. ठीक आहे, कन्हैया कुमारवर हा आरोप आलेला आहे. आता या सगळ्या संदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुद्धा हे यांना काय प्रूव्ह करायचं आहे की ते कन्हैया कुमारला देशद्रोही ठरवत आहेत. ओके, आता ही जर न्यायालयीन प्रक्रिया असेल या देशामध्ये हे लोकशाही डेमोक्रेटिक सिस्टम मानत असेल तर डेमोक्रेटिक सिस्टमची एक पद्धत आहे ते ती फॉलो करतायत का? तर हे ती फॉलो करत नाही तर याचं एक लार्जर पॉलिटिक्स असं आहे की जसं की 1976ला गुजरातमध्ये जे विद्यार्थी आंदोलन उभं राहिलं आणि त्या विद्यार्थी आंदोलनाने चिमनभाई पटेलांचं सरकार उलटून टाकलं. तर त्या पद्धतीनं आता हे इन्स्टिट्यूशनल मर्डरच्या संदर्भात बोलतायत. रोहितच्या संदर्भात काय बोलणार आहेत? याच लोकांनी इन्स्टिट्यूशनल मर्डर रोहितचा केला नाही का? इन्स्टिट्यूशनल मर्डरच्या संदर्भामधला जो मुद्दा आहे की या देशामध्ये 1 मिनिट जो राष्ट्रवादाच्या संदर्भामधला हा राष्ट्रवादाचा मुद्दा आहे पण छद्म राष्ट्रवाद विरुद्ध मानवतावादी राष्ट्रवाद हा त्याच्यातला खरा मुद्दा आहे. नॅशनलिझम बद्दल आता आपण बोलतोय. ओके कन्हैया कुमारवर मुद्दामून जबाबदारी टाकून गव्हर्नमेंटने त्याला अटक केली. याचं कारण असं आहे की रोहित वेमुलाचा इन्स्टिट्यूशनल मर्डर झाल्यानंतर जे वातावरण तापलं होतं ते झाकण्याचा हा बीजेपी गव्हर्नमेंट परत प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये एबीव्हीपी आणि बीजेपी दोन्ही इन्व्हॉल्व्ह आहेत. पंजाब हायकोर्टाचं एक जजमेंट आहे की खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि तो देशद्रोह नाहीये असं कोर्टाने हेल्ड केलं होतं. आणि इथे आता ज्या घोषणा दिल्या त्याचं एवढा इश्यू करण्याचं कारण फक्त इतकंच आहे की रोहित वेमुलाच्या ह्याच्यावर पडदा टाकायचा. ठीक आहे, रोहित वेमुलाच्या याच्यावर पडदा टाकायचा असं तुम्ही म्हणताय. सर्टिफिकेट द्यायची घाई ही बीजेपी सरकार त्यानंतर त्यांना लागली. हो त्यांना लागलेली आहे. यातनं त्यांना दंगली घडवायच्यात, यांना पुढचे मताची राजकारण करायची आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्यांना अस्थिरता वाढवायची असं तू म्हणतो. व देशद्रोह हा शब्दच ना कुत्र्या मांजरासारखा वापरला जातोय. जो व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतोय त्याला सगळ्यांना देशद्रोही ठरवण्यात येते अशी ते भूमिका चालली. म्हणजे जो एखाद्या व्यवस्थेत होतो रोहित वेमुला नंतर विद्यार्थी चळवळ एवढी पेटली देशभरातले विद्यार्थी एकत्र यायला लागले. आता ही चळवळ दाबायची कशी, यांच्या विरोधात कसं करायचं तर यांनी देशद्रोहाचं प्रकरण याच्यामध्ये टाकलंय. म्हणून ही घटना घडती त्याच्यानंतर 15 मिनिटात ट्विटरवर असू सोशल मीडियावर असू दे हे सगळं ट्रेंड करतं. हे पेड कसं काय ट्रेंड होतं, शटडाऊन JNU हे कसं काय होतं, ह्याच्या मागचं रोहित वेमुला प्रकरण असू दे किंवा अनेक प्रकरण आहेत. मला एवढंच सांगायचं की आज या देशामध्ये FTIचं प्रकरण असू दे, रोहित वेमुला हैदराबाद युनिव्हर्सिटी असू दे किंवा JNU असू दे, डुसो असू दे किंवा बेंगलोर विद्यापीठ असू दे, प्रत्येक मध्ये ह्या सरकारच्या विरोध ज्यांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला ते सगळे देशद्रोही. हे असं कसं काय एक अत्यंत ज्यांनी संघाच्या शाखा केल्या तेच देशभक्त का? ठीक आहे, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे जे सरकारच्या विरुद्ध बोलतात ते देशद्रोही कसे आणि त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं का, लावलं जातं का?
राष्ट्रभक्तीचं लेबल कुणी लावून घेत नाही. ती समाज भावना, ती मनातून भावना यावी लागते. पण आणि समाज म्हणजे फक्त भाजप आहे का? अजिबात बिलकुल नाही. आता जर तुम्ही एक कॉमन कन्सेन्सस घेतला समाजात जेएनयूच्या मुद्द्यावर, जर देशाची फाळणी करण्याच्या घोषणा तुम्ही तिथे देताय, तर एक जनमानसातून भावना, तो आक्रोश येतो. बरं, आपल्याकडे तो ओके? व्हिडिओ आहे एक याचा. बिलकुल. एक मिनिट, आपल्याकडे व्हिडिओ आहे. ज्या ठिकाणी हे घडलं हे आपल्याला माहिती आहे, कुठल्या सभेमध्ये घडलं हे आपल्याला माहिती आहे, तारीख माहिती आहे, आपल्याला लोक माहिती आहे. जर इतकं सगळं माहिती आहे तरी सुद्धा त्या लोकांना पकडण्यात अपयश अजूनही का आलेलं आहे? बिलकुल अपयश नाही येणार. आलंय का आलंय म्हणतोय, येणार नाहीये हे माहिती आहे. एकाही व्यक्तीला नाही पकडलं, अजून काही सिद्ध झालेलं नाही. नाही. याची हे का नाही तपास झालं? यंत्रणा योग्य तो तपास चालू आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांना निर्देश देण्यात आलेले आहेत. दिल्ली पोलीस त्याच्यावर काम करतात. पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रभक्तीचं लेबल आम्हीच लावून घेतलं आणि आम्हीच फक्त राष्ट्रवादी विचारांचा पुरस्कार करणार. हे so nobody can question सुप्रीम कोर्टाने अफजल गुरुला फाशी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने अफजल गुरुला फाशी दिलेली आहे. तर तुम्ही सुप्रीम कोर्टावरती पण क्वेश्चन मार्क करणार आहात का? याचं साधं सोपं, मला देशद्रोहाची व्याख्या काय याच्यात पडायचं नाहीये. सुप्रीम मला कोर्टाने वर्डिक्ट मध्ये अशी ही एक गोष्ट लिहिली आहे. एक मिनिट, अफजल गुरुचा आपला विषय देताना सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की अफजल गुरु विरोधात पुरेसे पुरावे अजूनही मग तपास त्यांनी यंत्रणांना सापडलेले नाहीत. टीव्हीवरती तो गुन्हा कबूल केला होता. बरोबर आहे, गुन्हा कबूल केला. मग ऐका तुम्ही ना. त्याचा शहीद दिवस म्हणून कसं काय साजरा करू शकता? नाही, जर शहीद तो दिवस स्वतः साजरा जे कबूल करतात ते करतोय, चूकच आहे. मग हेच तेच म्हणतोय, आहे, पण तोच ज्यांनी विषय केलं आमचा. त्यांना पकडा. देशद्रोह हे तोच म्हणताय. होतो. तुम्ही मला भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादचे नारा कन्हैयानी केलं, देणं हे हा proof- देशद्रोह हे proof आहे आहे का? आणि तो देशद्रोह राहणार. हे भारत गणराज्य आहे, हे आर्यावर्त नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की तो देशद्रोही आहे का नाही हे कोर्टात सिद्ध होईलच. तो कन्हैया कुमार हा देशद्रोही आहे का नाही हे कोर्टात सिद्ध होईल. पण ते होण्याच्या आधी तो भारताचा नागरिक आहे. ते होण्याच्या आधी तो भारताचा नागरिक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं मनुस्मृती राज्य करत नाही, इथं ठीक आहे. भारताचं संविधान राज्य करतं क्विकली. कारण कसं आहे, आपण अजूनही एकाच मुद्द्यावर आहोत की भाजपचं जे देशद्रोहाचा म्हणणं- खटला भाजपचं जे हा म्हणणं- बरोबर आहे की नाही. ते म्हणतायत की बरोबर आहे, ते पूर्णपणे समर्थन करतायत. कारण का त्यांचं असं ठाम मत आहे की कन्हैया कुमारनी या सगळ्या घोषणा दिल्या. कन्हैया कुमार या सगळ्या ते म्हणतायत ना, मी ते म्हणतायत, तुमच्यावर नाही येते. मी पण एबीव्हीपीचं नाव नाही घेतलंय. तुम्ही कशाला ओढवून घेताय? तुम्ही का ओढवून घेताय? ओढवून का घेताय? हे बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे. तर आपण ओढवून नको घेऊ. ज्यांनी गोष्ट त्यांच्यावर कारवाई झाली कन्हैया पाहिजे. कुमारवर तुमचा एवढा आरोप का आणि आमचा आरोप आक्षेप का? डायरेक्टली नाहीच, आम्ही म्हणतच नाही अजूनही कन्हैया कुमार तुम्ही एकटा. पाठिंबा आम्ही देता की म्हणतोय देशद्रोहाचा? वी आर सेइंग व्हॉट एव्हर हॅपन्ड सेडिशनला तुमचा पाठिंबा आहे ना, कन्हैया कुमारवरच्या देशद्रोहाला? आमचा पाठिंबा ज्यांनी कोणी दिला घोषणा त्यांच्यावर कन्हैया sedition कुमार, लावा. नाव घ्या ना, नाव घ्यायला घाबरता कशाला? उमर खलीदचं नाव आहे direct उमर तिथे. खलीदला घ्या, पण त्याला Yeah. अजूनही पकडलेलं नाहीये. कन्हैया तेच ना, पकडलं because he's not- कन्हैया कुमार पाठिंबा आहे. कन्हैया If he is कुमारवर proved, देशद्रोहाचा चौकशी खटला होऊ दे. If he is proved, let's convict him. I want to put up few points. दोन दिवसांमध्ये एबीव्हीपीचा स्टँड हा इतका बदलला नाहीये. Show the stand. अरे, Show where we have mentioned कन्हैया अरे, तुम्ही कुमार. एवढे soft कसे झाला? Soft नाही. कन्हैया कुमारचं आम्ही नाव कुठे घेतलं? या याला काय होतं माहितीये का, हा नुसता गोंधळ आहे. पार्टिझन स्वरूप येतं याला. प्रत्येक पार्टी, एक मिनिट यार, थांबा. इथं मुद्दा काय आहे की प्रत्येक पार्टीला स्वतः कसे बरोबर आहे ते दाखवायचं. इथं बरोबर. मुद्द्याला सगळेजण बगल देतात. कन्सेप्च्युअली देशद्रोह ही जी गोष्ट आहे. आता आपण भारताच्या परिप्रेक्षात बोलतो म्हणून एवढे सगळेजण भावनिक होतोय त्याला, आणि भावनिक झालंही पाहिजे. मुद्दा काय आहे, आणि जर हा एखादा वापरला गेला आहे देशद्रोही असं तू म्हणतोय. असेल आणि जर हे लिगल इन्स्ट्रुमेंट्स बद्दल बोलत असतील तर अर्थातच लोकशाही इन्स्ट्रुमेंट्स वापरले गेले पाहिजेत. जर कोर्टात हल्ले होत असतील तर हा खरा लोकशाहीचा अपमान आहे. कोर्टात हल्ले होत असतील तर लोकशाहीचा अपमान आहे. एवढंच मला म्हणायचंय. बाकी पार्ट्यांनी स्वतःचे अजेंडे काय राबवायचे ते राबवा. सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या तर एक गोष्ट याचं हे वाटतं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे त्याच्यामध्ये इंटरप्रिट करतायत हे लोक. कारण इतक्यात तुम्ही कसं काय लगेच देशद्रोही कोणाला ठरवता? मध्ये आमिर खान काय बोलला की लगेच तुम्ही त्याला देशद्रोही म्हणता. म्हणजे तुम्ही डेफिनेशन स्वतःची वेगळी बनवली आहे. कन्हैयालाल गुन्हेगार आहे असं तुम्हाला वाटतंय ना? बरोबर ना? केंद्र सरकार कुणाचं आहे? तुमचं आहे. पोलीस तुमचं आहे. न्यायपालिकेवर विश्वास आहे ना? मग जर त्याला अटक केलेलंच
भाजपच आहे तर मग एवढा गोंधळ का? तर मला म्हणायचं जर असं वाटतंय तर एवढा गोंधळ का केला जातोय? कारण त्याच्या मागे आता एक मित्र म्हटला तसं की याच्या मागचं उद्दिष्ट सरकारची जी काही जनता विरोधी शैक्षणिक धोरणं आहे त्याला जो विरोध करेल रोहित वेमुला उचललं, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल बंद केलं. शैक्षणिकरणाचं भगवकरण करण्याचं काम या सरकारनं या देशामध्ये चालू केलेलं आहे आणि या सरकारने जी धोरणं आज राबवत आहेत त्यात विद्यार्थी संघटनेत काम करणारे विद्यार्थी, चळवळीत काम करणारे विद्यार्थी असतील, ज्यांनी विरोध केला त्यांना अँटी नॅशनलिस्ट म्हणून त्यांना ते केलं. आज मला एवढंच म्हणायचं आहे की आज विद्यार्थ्यांनी आपला आवाज एक्सप्रेस करणं म्हणजे अँटी नॅशनलिस्ट झालं का? ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्यात त्याचा आपण सगळे विरोध करतो, निषेध करतो. तरी सुद्धा माझं असं म्हणणं आहे की कन्हैया कुमारच्या निमित्ताने JNU मधलं लेडीज हॉस्टेल रेड केलं गेलंय आणि रँडमली कोणाही मुलांना पकडलं जातंय हे चुकीचं आहे. नियम धाब्यावर बसवले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीज ही मोकळी जागा असली पाहिजे चर्चांची. एक विद्यार्थिनी म्हणून मला भीती वाटते, बोलू दे ना. एक विद्यार्थिनी म्हणून मला भीती वाटते युनिव्हर्सिटीज मध्ये जिथे चर्चा होऊ शकते, डिस्कशन्सचं फोरम असतात, मोकळ्या जागा असतात, त्या कमी व्हायला लागल्यात ह्यातून. तुला खरंच भीती वाटते की पुढे युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येकाचा आवाज हा दाबला जाणार आहे? अगदी. शैक्षणिक संस्थांमध्ये चर्चा नाही करायची तर मग चर्चा कुठे करायची? अगदी 100% मला असं वाटतं. मग काय तुला सांगायचं आहे सरकारला? मला एवढंच वाटतं की जिथे विद्यार्थ्यांच्या हे चर्चा बघा, होतात हे बोलणं याला प्रेशराईज करणं म्हणतात आणि ह्यालाच आवाज दाबणं म्हणतात. सो तिला बोलू द्या. तू बोल. जिथे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या पोझिशन्स मधून मांडले जातात त्याची स्वतंत्र खुली स्पेस अबाधित ठेवणं हे सरकारचं काम आहे. आवाज दाबणं हे सरकार जे करतंय हे अत्यंत निषेधार्थ आहे असं माझं म्हणणं आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यापासून, अवॉर्ड वापसीपासून, रोहित वेमुलाच्या मुद्द्यापासून, दादरी प्रकरण झालं, 2014 नंतर हे सगळ्यात मोठं षडयंत्र आहे भारताच्या लोकशाहीत. गेल्या 65 वर्षात बहुमताच्या सरकार विरोधात जाणून बुजून षडयंत्र काय? मोठं षडयंत्र हेच आहे की बदनामी करायची. आता ऐका, षडयंत्र हे ऐका ना. होतं की 9 फेब्रुवारीला हा JNU मधला प्रकार झाला. मेक इन इंडियाचा सगळ्यात मोठा कॉन्सर्ट मुंबईमध्ये सगळ्यात मोठा इंडियातला इव्हेंट होता. तो कसा झाकवला जाईल JNUच्या मुद्द्यानुसार? मग तुम्ही म्हणताय की म्हणून ज्या उमरने हा सगळा प्रोग्राम अरेंज केलता तो उमर कुठल्याही पद्धतीनं आज सरकारला पकडता आलेला नाही. त्याच्याऐवजी दिल्ली पोलिसांचं सरकारचं अपयश आहे आणि हे अपयश लपवण्यासाठी ते बाकीच्या लोकांना, बाकीच्या विद्यार्थ्यांना चिरडवलं जाते आणि बाकीच्या सगळ्या संघटनांना दाबलं जातं. भाजप सरकार किंवा RSS किंवा या उजव्या विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे असा कोणताही इंटेलेक्च्युअल जमाव नाही आहे की त्यांच्याकडे कोणताही इंटेलेक्च्युअल बेस नाही आहे. त्यामुळे या देशातला जो कोणी इंटेलेक्च्युअल बेस आहे, मग तो दलित असेल, बहुजन असेल, डावा असेल, किंवा त्यांच्या विरोधात जो कोणी असेल त्यांना सगळ्यांना दाबण्याची पद्धतशीर मोहीम आहे. एक मुद्दा. दुसरा, आत्ता या महिन्याच्या अखेरीस केंद्र सरकार बजेट आणणार आहे. तर केंद्र सरकार बजेटमध्ये त्यांच्याकडे दाखवण्यासाठी किंवा करण्यासाठी काही नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारला लोकांना वेगळ्या चर्चेकडे झुकवायचं आहे. आता हा मुद्दा घेऊन सर्व देशभक्तीच्या चर्चा या सर्व मुद्द्यावरती सर्व पक्षाचे लोक आता गदारोळ घालणार. बजेट नीट मांडू दिलं जाणार नाही आणि याला धरून बीजेपी परत असं म्हणणार की आम्हाला विकास करू दिला जात नाही. दलित आणि मुस्लिमांचा प्रश्न येतो तेव्हा त्याला हिंदुत्वाच्या आणि देशद्रोहाच्या कोर्टामध्ये घेऊन जाण्याची रणनीती इथलं बीजेपीचं सरकार करत आलेलं आहे. मुझफ्फरनगर बाकी आहे या प्रकरणावरूनच रोहित वेमुलाची आत्महत्या करायला यांनी भाग पाडलं. तीच गोष्ट आणि म्हणून त्याला एका लार्जर पॉलिटिक्स मध्ये बघण्याची गरज आहे आणि हे लार्जर पॉलिटिक्स ते करतं हे एकदा समजून घेतलं पाहिजे. मी MA करायला JNU मध्ये जाणार होते, MA इन पॉलिटिक्स, पण काल माझे आई बाबा मला स्पष्ट नाही म्हटले की JNU जिथे आपल्या देशाविरुद्ध घोषणा दिल्या जातात तिथे तू जायचं नाहीस. मी विचारलं का नाही जायचं, मला शिकायचं. ती इन्स्टिट्यूट चांगली इन्स्टिट्यूट आहे. मुठभर लोकांमुळे तुम्ही पूर्ण JNUला का दोष देताय? माझं एवढंच म्हणणं आहे, यश अपयश जे कोणाचं असेल, कोणी राष्ट्रविरोधी देशविरोधी घोषणा दिल्या असतील त्यांना अटक करा आणि माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच JNU सारख्या क्वालिटेटिव्ह विद्यार्थ्यांसोबत क्वालिटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकायचं आहे, लेट मी एंटर. मला तिथल्या घाणेरड्या पॉलिटिक्सशी काही करायचं नाही आहे. मला तिथल्या देशविरोधी घोषणा वगैरे ऐकायच्या नाही आहेत बिलकुल. मला प्रामाणिकपणे माझा अभ्यास करायचा आहे. तुमचा पॉलिटिक्स यश अपयश आहे, तुम्ही सगळं तुमच्या उरावर घेऊन फिरा. मला माझा देश आणि मला माझ्या इन्स्टिट्यूशन्स या क्लीन हव्यात.
आत्ताच्या 72 सेक्रेटरीजपैकी 55 सेक्रेटरीज हे JNU-मधनं पासआउट झालेले आहेत. 100पेक्षा जास्त जे अँबॅसिडर्स आहेत ते JNU-चे आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी या JNU-ने इन्स्टिट्यूशन म्हणून दिलेल्या आहेत. तर एका पेंटनी आणि एका ब्रशनी एका इन्सिडेंटवरून ज्या इन्सिडेंटची सगळे निंदा करतायत त्यावरून अख्ख्या एका शैक्षणिक संस्थेला पेंट करणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? हा माझा तुम्हाला प्रामाणिक असं एबीव्हीपीने केलेलंच नाही. यापूर्वी ज्या काही बऱ्याच घटना घडल्या मी तुम्ही आता इतिहास म्हणताय काढा, की दाखले JNU मध्ये काढा. सगळं घडतंय. असं तुम्ही बोलले म्हणताय की JNU ला बंद करा. तुम्ही जो म्हणता एक पेंट दिलेला जातोय जे बरं, चल त्याला uninterrupted दोन- अच्छा, त्याला बोला. आता तुम्ही म्हटलं JNU सारख्या इन्स्टिट्यूटनी चांगली माणसं दिली असं तुमचं म्हणणं आहे. त्या म्हणण्याला मी सहमत आहे. कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि उमर खलीद तुम्ही जो म्हणताय ना तो माजी विद्यार्थी होता. माजी विद्यार्थी का असा ना तो जे काय आहे तर ते क्लीन अप पकडू का नाही शकत आहे दिल्ली पोलीस? तो सरकारचा प्रश्न आहे. सरकार म्हणजे सरकार एक मिनिट, सरकार अपयशी आहे या गोष्टी करायला. 100% सरकार अपयशी आहे. सरकार त्याला पकडू शकत नाही. तर भाजपा सरकार अपयशी आहे. केंद्र सरकार अपयशी आहे. केंद्र सरकार अपयशी आहे. त्या उमर खलीदला ही माझ्यासाठी अत्यंत खरंतर मोठी बातमी आहे. केंद्र सरकार अपयशी आहे ABVP म्हणताय. एक मिनिट. एक मिनिट त्याला बोलू दे. त्यांनी मला सांगितलेलं 2 मिनिट अनइंटरप्टेड बोलू दे. एकच गोष्ट तू म्हणतोयस की केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे. ज्या लोकांनी या घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात त्यांना अजूनही पकडू शकलेलं नाही आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोर्टाच्या आवारात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा पटियाला हाऊस कोर्टाच्या आवारात वकिलांनी जेव्हा वकिलांना मारहाण केली, वकिलांनी पत्रकारांना मारहाण केली, वकिलांनी कन्हैया कुमारला मारहाण केली, याचं समर्थन करता की निषेध करता? निषेध मी विद्यार्थी परिषद ह्याचा निषेध करते. व्हेरी गुड. अगदी तुमचं कौतुक केलं पाहिजे. बरोबर. त्याच्या पुढचा प्रश्न, दिल्ली पोलीस या सगळ्या प्रकरणी अपयशी आहेत की नाही? जे दिल्ली पोलीस केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतं हे मग दिल्ली पोलीस अपयशी का हे मी म्हणतोय कारण जेव्हा ही मारहाण होत होती त्यावेळेस दिल्ली पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. हे कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, वकिलांनी सुद्धा सांगितलं आहे आणि म्हणून दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाने फटकारलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने. मग दिल्ली पोलिसांचं अपयश आहे जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मारहाणीच्या बाबतीमध्ये जर दिल्ली पोलीस तिथं असले बघायची भूमिका घेत असले, जे तुम्ही जे म्हणताय बघायची भूमिका जर पोलीस घेत असले तर ते अपयशीच आहे. तिकडे दुसऱ्या ठिकाणी केंद्र सरकार अपयशी ठरलंय, गृह मंत्रालय अपयशी ठरलेलं आहे. दुसऱ्या वेळेला अपयशी ठरलेलं आहे. अपयशी हे 9 तारखेला झालंय आणि जर केंद्र सरकारने या दोषींवर कारवाई केली नाही ना तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू की हे देशद्रोहींवर कारवाई करा. बरोबर. आपण सगळे स्टुडंट पॉलिटिक्समध्ये काम करतो, आपण सगळे आंदोलन करतो. मग आंदोलनामध्ये मार बसणार हे एकदम नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी विक्टिमूड करून रडत बसू नका. सगळ्यांनी तयार राहायला पाहिजे. आम्ही बीजेपी सरकार असताना मार खाल्ला आणि खात राहू हे आम्हाला माहिती आहे. तर आपण ज्यावेळेस बघतो की युरोपामधल्या 200 विद्यापीठाच्या तुलनेमध्ये आपण JNUची तुलना करतो तर भारतामध्ये ते होत नाही. भारतामधल्या ज्या महत्त्वाच्या विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये पहिल्या 2 मध्ये JNU आहे. त्यामुळे भारतातली टॉपची विद्यापीठ आहे. तो म्हणजे आत्ता केला नाही, त्या दिवशी केला नाही तर निषेध नाही, आत्ता केला तर तो निषेध नाही. म्हणजे अरे मग तुम्ही नाही ABVPने पहिल्यापासून जी आंदोलनं केली त्यांचा निषेध तेव्हा केला का? आत्ता तुम्ही उठून बोलताय भारत सरकारचा आत्ता आम्ही निषेध करतो त्यांचं अपयश आहे. एक मिनिट, आत्ता तुम्ही म्हणता की केंद्र सरकार 2 ठिकाणी अपयशी ठरलं हे ABVP आत्ता म्हणते. जेव्हा आंदोलन करता त्यावेळेस तुम्ही का नाही बोलत? दुसऱ्याच दिवशी म्हणत होतं का? मग हे पण असं तेच म्हणतायत ना. दुसऱ्याच दिवशी सरकार आता मग अपयशी त्यांनी म्हणत सुद्धा होतं. बोललाच ना. दुसऱ्याच दिवशी त्यांनी सरकार तो पण अपयशी आता म्हणत निषेध होतं का? करतोच आहे ना मित्रा. 8 दिवसात नाही झाली अरेस्ट म्हणून म्हणतो आम्ही सरकार अपयशी. आता इथं असा विषय झाला की JNUच्या संदर्भात जर काही विद्यार्थ्यांनी असतील तर JNU अख्खं विद्यापीठ आपण नको बदनाम करूयात. मग तसंच भारतामध्ये जर एखादा इन्सिडेंट झाला तर सगळा भारत असहिष्णू कसा? आपण हे पण बघितलं पाहिजे ना. म्हणजे त्या ठिकाणी असं स्पष्ट मत आहे की बीजेपीकडे भारताच्या विकासाचं व्यवस्थित प्लॅनिंग नाहीये आणि तशी त्यांची इच्छा पण नाहीये. म्हणजे जी ठोस विकास असतो गरिबांचा वगैरे त्याचं प्लॅनिंग नाहीये म्हणून ते असे देशद्रोह, देशभक्ती आणि हिंदुत्व नावाच्या वरवरच्या गोष्टींवर राजकारण करतायत आणि जनमानसामध्ये फूट पाडतायत. हे पण त्याचाच एक भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सुरुवातीपासून जो मुद्दा परत समोर येतोय की देशद्रोही घोषणा दिल्या या सगळ्याचा जसं आपण पहिल्यापासून म्हणतो आपण सगळे निषेधच करतो आणि मुद्दा हा आहे की ज्यांनी त्या घोषणा खरोखर दिल्या त्यांना तुम्ही शोधून
त्यांचे मोटिव्स काय होते हे बघा, त्यांना अरेस्ट करा आणि जे काही त्यांच्यावरती कारवाई होईल ती कायद्याच्या चौकटीत राहून होईल आणि विद्यापीठीय स्वायत्ततेच्या चौकटीत राहून होईल, हे एन्श्योर केलं गेलं पाहिजे. बाकी जे कुणी देशद्रोही घोषणा देत असतील त्यांना समर्थन करणारे काही कुणी इथे नाही आहेत. फक्त जो नाही आहे दोषी आणि त्याच्या विरोधात पुरावे नाही आहेत त्याला फक्त तो एखाद्या विशिष्ट विचारसरणीशी बिलॉंग करतो म्हणून त्याचं खच्चीकरण करणं हे योग्य नाही हे असं तुम्ही अजिबातच योग्य नाही. जेव्हा तुम्ही म्हणता ना की कोण ठरवणार की हे झालंय की नाही, पण मग तेच मी तुला झालेले नाहीयेत ना पुरावे. मग तुम्ही हे करू नका, हा मुद्दा आहे. सर्टिफिकेट दिलेलं नाहीये पुरावे, मग तुम्ही त्याला देशद्रोही का ठरवता? कोण म्हटलं तुम्ही त्याला त्याला देशद्रोही? का कोण म्हटलं ठरवता? त्याला देशद्रोही? त्याच्यावर मी आतापर्यंत त्याला देशद्रोही म्हटलंच कन्हैया कुमार देशद्रोही नाही. मी तुमच्या पूर्वकार कन्हैया कुमार देशद्रोही नाही. नाही हो, मी का म्हणू? मी त्याला सोयीस्कर पळवाट आहे की जेव्हा त्यांच्यावर आरोप केला जातो तेव्हा ते कोर्टाच्या बाजूने कोर्टावर ढकलतात आणि जेव्हा इकडे आरोप होतो तेव्हा ते जजमेंट्स पास करत राहतात की नाही हा देशद्रोही आहे किंवा व्हॉट एव्हर इट माइट बी की हा विरोध घोषणा देशद्रोही आहे. जेव्हा त्यांच्यावरती आरोप केला जातो तेव्हा ते नाही हे कोर्ट ठरवू दे, हे कोर्टाच्या अधीनही सोयीस्कर पळवाट आहे. आता बाकी काही या निमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की सध्या अतिशय चिल्लर आणि थिल्लर कारणांकरता जे देशप्रेम आणि देशद्रोह याच्यावरून जो काही वादविवाद केंद्र सरकार करत आहे त्याच्यानं देशाची एकात्मता, देशाची सुरक्षितता यासारख्या गंभीर मुद्द्यांच्यावर अतिशय थर्ड क्लास पातळीवर राजकारण चाललेलं आहे आणि ते अतिशय गंभीर आहे. एखाद्या कुठल्या तरी धर्माविरुद्ध भावना भडकून राजकारण करणं हा भारताचा पॅटर्न नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या धर्मावरून किंवा एखाद्या देशाचा द्वेष उत्पन्न करून तरुणांची माथी भडकवायची, इथले प्रश्न झाकायचा भारताचा पॅटर्न नाही, हा पाकिस्तानचा पॅटर्न आहे. पाकिस्तानमध्ये तथाकथित अशाच पाकिस्तानमध्ये भारताविषयीचा द्वेष आणि धर्माविरुद्धचा धर्मांधता याच्या जोरावर पाकिस्तानचे सत्ताधारी बरेच वर्ष हा खेळ खेळतायत. भारताचे सत्ताधारी आता जे करतायत ते भयानक आहे. ऍक्च्युली ही चर्चा आपण सुरू केलेली ती एका वेगळ्या पद्धतीने बसून आणि एका वेगळ्या पद्धतीने बोलू, पण ऍट द एंड ऑफ द डे जे गटातटाचं राजकारण प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं तेच कदाचित आपल्या चर्चेतही झालेलं आहे. बाउन्सर आणायची मला गरज वाटत नाही, कारण मला अजूनही विश्वास आहे जर आपण चर्चेनी गोष्टी जर आपण चर्चा केली आमच्या सुरक्षेसाठी काही गरज नाही. मला अजूनही विश्वास आहे की आपण जर चर्चेने या सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी सुटू शकतात. त्यामुळे अगदी शेवटचा मुद्दा, ज्या मुद्द्यापासून ऍक्च्युली आपण सुरुवात केली होती तो शेवटचा मुद्दा, आणि एक एक कमेंट्स मी सगळ्यांना म्हणतो की खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, हार्डली अगदी खूप छोट्या कमेंट्स. पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण वाढलं गेलेलं आहे. या ठिकाणी विद्यापीठ स्तरीय चौकशी समिती नेमली असती तर हा मुद्दा इतका चिघळला गेला नसता. आणि याचा देशातील सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाचं भगवीकरण केलं जातंय, तर त्यामुळं शिक्षणाच्या भगवीकरणामुळे या ठिकाणी एवढंच सांगतो, बीजेपीने देशाचा गृहमंत्री ज्यावेळेस कमेंट देतो तो विषय एवढ्या लवकर उचलला गेला नसता, त्यांनी कमेंट दिले नसते. तर पहिले चूक ही बीजेपीची आहे. त्यानंतर एबीपी तिथं स्पष्ट सर्व पूर्ण देशाला दिसतं की एबीपी तिथं राजकारणच करते, बाकी दुसरं काही करत नाही. त्यांनी जो मुद्दा मांडला तो ऍक्च्युली बरोबर आहे, कारण ही रियालिटी आहे. जर काश्मीरमध्ये गेला असाल, फिरला असाल, जर आपण काश्मीर पाहिलं असेल तर आपल्याला ही रियालिटी मान्य केली पाहिजे की काश्मीरमध्ये सुद्धा भारत विरोधी घोषणा या आजही दिल्या जातात. जिकडे आता PDP भाजपचं सरकार आहे, या अगोदर नॅशनल कॉन्फरन्स होतं, त्या अगोदर काँग्रेस होतं, कुठलाही पक्ष असू दे, पक्ष महत्त्वाचा नाही आहे इकडे देश महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. पण त्या काश्मीरमध्ये, काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे आपण अगदी अभिमानानं म्हणतो, पण त्याच काश्मीरमध्ये या घोषणा दिल्या जातात. दुसरी गोष्ट ती म्हणजे, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलताय ना, मग आपण काश्मीरला वेगळे नाही का करत आहोत, जिकडे आपण या कृत्याबद्दल दिल्लीमध्ये बोलतोय, त्यासाठी मी सांगतो चार्जेस लावतोय, मग काश्मीरवर सेडिशन लावलं पाहिजे. काश्मीरचा प्रश्नच येत नाही.
खोऱ्यामध्ये विषय संपला, हा प्रश्न सुटतो. काश्मीरमध्ये भारत विरोधी घोषणा देत आहेत म्हणून त्याचं जस्टिफिकेशन होऊ शकतं का जेएनयूमध्ये जे झालंय ते? नाही कोण म्हणतंय, मग म्हणतंय की जो नियम इकडे लागलाय मग तो नियम सरकार इकडे लावू शकतो का आपण? ते सगळे आतंकवादी आहेत, ते सगळे हत्यार घेऊन हे सगळं काश्मीर मधला करतायत. प्रत्येक नागरिक हा आतंकवादी आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? काश्मीरमधला प्रत्येक नागरिक भारत विरोधी घोषणा देतो का, आयसिसचा झेंडा घेतो का, पण असं जे तुम्हाला जे म्हणायचंय अहो, का? पण काश्मीर मधला तरुण हा दहशतवादी आहे असं म्हणतात. सगळं तरुण आयसिसचा झेंडा घेतो. पण एवढं म्हणायचं आहे की जेएनयू सारख्या प्रॉमिनंट इन्स्टिट्यूशनला बदनाम करणं थांबवलं पाहिजे आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने टार्गेट करणं बंद केलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट, यांनी हे सर्टिफिकेट वाटणंही बंद केलं पाहिजे. सर्टिफिकेट वाटायला गेलं की कुणाला भरपूर काही सर्टिफिकेट देता येईल. ओके जे कोणी आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते दोषी आहेत का नाही हे न्यायालय सिद्ध करेल. परंतु प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाण्याचा आणि राईट टू फेअर ट्रायल आहे, तो संविधानाने दिलाय. फंडामेंटल राईट आहे, तो मूलभूत अधिकार आहे. ओके. तो मूलभूत अधिकार भारतामध्ये कन्हैयाला दिला गेला नाहीये. जर सरकार फसलं आणि जर हा देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाला नाही, सुप्रीम कोर्टाने जर विरोधात निर्णय दिला, तर जे मी अगोदर म्हटलेलं तेच विचारतो. माफी मागा. ऐका तसं आम्ही माफी मागा. कुणाची माफी मागायची? देशाची माफी मागायला. आम्ही काला मागायची? कारण तुम्ही ऐका अजूनही त्याच्यावर आरोप तू यार करताय. मला आता इंटरप्ट तुम्ही आणि खूप नाही मी म्हणताय. एकदम स्पेसिफिक 2 वाक्यात सगळी आमची भूमिका सांगतो. बरोबर? हिथं जेएनयू मध्ये भारत विरोधी घोषणा देण्यात आल्या, एबीव्हीपीने कंप्लीट केली. एबीव्हीपीचं असं मत आहे की ज्यांनी कुणी घोषणा दिल्या त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाच्या कलमांतर्गत. हिथं एबीव्हीपी कोणाचंही स्पेसिफिकली नाव घेत नाहीये. एबीव्हीपीचं असं मत आहे की तुम्ही न्यायालयाचं काम करून द्या ना, आम्ही कुणालाही आज म्हणत नाही की हा देशद्रोही आहे, पण आत्ताच तुम्ही चालवलं की बाबा हा देशद्रोही नाहीये, न्यायालयाला न्यायाचं काम करून द्या. आणि जर कुणी निर्दोष मुक्त झालं तर त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयात त्यांनी पिटिशन दाखल करावी, मलाशियस प्रोसिक्युशनचा गुन्हा दाखल करावा. त्याला सगळ्या रिमेडीज आहेत ना यार. आणि दुसरी गोष्ट ही निंदनीय आहे. मी तुला एक सांगतो, ह्याच्यात काय जर झालं? सरकारने एवढी घाई केली असेल तर यानंतर करू सरकारची एबीव्हीपी निंदा करणार. नक्की अगदी नक्की. अगदी नक्की. ऐक आणि त्यावेळेस तू आम्हाला अनइंटरप्टेड वेळ देशील. आणि दुसरी गोष्ट, या सगळ्या आणि प्रकरणात अरे आज सगळ्यात जास्त वेळ तुम्हालाच दिलाय खरं तर बोलायला. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना जे तुम्हाला शिक्षण त्याच्यानंतर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करायचं सोडून विद्यार्थ्यांना एकमेकांना लढवण्यामध्ये या सरकारला याच्यामध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे यार. विचार कुठलाही असू दे. तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता, तुम्ही बोलता की नाही? बोलता. या देशातील तरुणाला शिक्षण आणि नोकरी याची संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यांनी काम करायला पाहिजे. तसं असताना विद्यार्थ्यांच्या चळवळी किंवा विद्यार्थ्यांना एकमेकांच्यात लढायला लावून त्यांच्यामध्येच भांडणं लावून त्यांना तसंच ठेवणे हे या सरकारचं व्हिजन आहे का? आणि दुसरं मला एक शेवटचं बोलायचं आहे की अशा सगळ्या दंग्यांमध्ये, अशा सगळ्या चळवळींमध्ये, अशा सगळ्या घटनांमध्ये जो एक वर्ग वरती बसून कंट्रोल करतो आणि एक बहुजन वर्ग याच्यामध्ये अडकला जातो, त्या सगळ्यांना माझा असा अपील आहे की सगळ्यांनी शिका आणि चांगल्या नोकऱ्या करा. अशा अडकून जाऊन केसेसमध्ये अडकून आपलं आयुष्य खराब करू नका. ओके. आपण ॲक्च्युली या विषयावर खूप आज चर्चा केली, पण प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या पद्धतीने सुरुवातीपासून चर्चा करायला बसलो होतो, आय थिंक जॉग्रफी बदललेली. ठीक आहे, आय ॲक्सेप्ट. आणि नाही हे मानलं पाहिजे की RSS आणि एबीव्हीपीची शिस्त एक वेगळी शिस्त असते. ठीक आहे, ओके. पण तीच गोष्ट मानतोय मी आत्ता. देशाच्या हितासाठी नाही, शिस्तीबद्दल जर बोलायचं तर ते मी मानतो, पण फक्त एकच आहे, या देशामध्ये संविधान आहे. हा देश संविधानाने गव्हर्न केला जातो. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत बसून जे काही गोष्टी जो कोणी करेल त्या माणसाला तो अधिकार आहे. त्या अधिकारांना कोणीही दाबू शकत नाही, कोणीही त्याला तुडवू शकत नाही, कोणावरही दबाव टाकून त्याचा गळा दाबू शकत नाही. ज्या गोष्टी घडत आहेत त्या अक्षरशः लाजिरवाण्या आहेत, हे आज सगळ्यांना पटतंय, सगळ्यांना माहिती आहे. देशाविरोधातल्या घोषणांना एकानेही पाठिंबा दिलेला आजही नाही आहे, यापुढेही कोणी देणार नाही. पण जर कोणाला आपला आवाज उठवायचा असेल, आपलं मत मांडायचं असेल, तर तो सुद्धा अधिकार याच संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे त्याची गळचेपी करून सुद्धा आपल्याला चालणार नाही. शेवट इतकंच सांगतो, पर्सनल एक माझी भावना आहे. आज हे सगळं ऐकल्यानंतर मला हे वाटतंय, जर हेच आपल्या देशात चालणार असेल आणि यालाच जर राष्ट्रीयत्व म्हणतात, यालाच नॅशनलिझम म्हणतात, तर हे माझं नॅशनलिझम नाही. जर ही नॅशनलिझमची डेफिनेशन एका वेगळ्या चष्म्यातनं बनवली गेली असेल आणि तो चष्मा प्रत्येकाला घातला गेला असेल, तर तो माझा हा चष्मा नाही. आणि जर ती डेफिनेशन खरी असेल, जर सगळ्यांना वाटत असेल, तर मला असं वाटतं की मी देशद्रोही आहे. पण
प्रत्येकाला एका चष्म्यातनं बघू नये ही एक माफक अपेक्षा आहे. बघूया यापुढे नेमकं काय होतं आहे. सबज्युडियस मॅटर आहे, सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देत आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. पण एक गोष्ट मला मान्य केली पाहिजे, भांडणं झाली, गडबड झाली, पण मारामाऱ्या कोणी केल्या नाहीत ह्याच्यासाठी मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला थँक्यू व्हेरी मच म्हणतो.